तर नमस्कार गावाल्यांनो, काल होतो मार्गशीर्ष महिन्यातलो पहिलो गुरुवार. तर मम्मीन पूजेच्या घटासाठी लागणारे सगळे साहित्य रेडी करून घेतले आणि फुला, पाच प्रकारची फळा, पाच प्रकारची पाना, दूध, साखर या सगळ्या रेडी करून झाल्यानंतर चौरंग घेतल्यान आणि चौरंगाच्या भोवती रांगोळी काढल्यान आणि सुंदर अशी रांगोळी काढून झाल्यानंतर त्या चौरंगावर मम्मीन श्री महालक्ष्मीचा फोटो ठेवल्यान आणि फोटो ठेवून झाल्यानंतर त्याच्यावर एक एक शेर तांदूळ ठेवल्यान आणि त्या तांदळावर सुंदर असा स्वस्तिक काढल्यान आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर जो घटाचा जो तांब्या असता त्या तांब्यामध्ये मम्मीन पाणी ओतल्यान. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धती वेगवेगळी असता आणि नंतर पाणी ओतून झाल्यानंतर त्याच्यात हळद आणि पिंजर टाकल्यान आणि एक नाना आणि एक सुपारी त्या पाण्यात टाकून त्या कलशात टाकून नंतर पाच प्रकारची जी पानं असतात ती ठेवून त्याच्यावर नारळ ठेवल्यान आणि नारळ ठेवून झाल्यानंतर त्या नारळाक नथ लावल्यान आणि नथ लावून झाल्यानंतर त्या नारळाक हार घातल्यान आणि हार घालून झाल्यानंतर जी फुलांची पाती असतात ती सुद्धा नारळाच्या वर ठेवल्यान आणि तोच कलश नंतर चौरंगावर आणून मम्मीन ठेवल्यान आणि चौरंगावर कलश ठेवल्यानंतर एकदम भारी वाटत होता. महालक्ष्मीचा रूप एकदम भारी वाटत होता. नंतर मम्मी पाच प्रकारची फळा, विडो आणि या सगळा घेऊन येली आणि नंतर फुला म्हणा गणेश पूजा या सगळ्या रेडी करून झाल्यानंतर मम्मी बसली आमची पूजेक आणि पूजेक बसल्याच्या अगोदर महालक्ष्मीचे जा पुस्तक असतात तासुद्धा फोड्यात ठेवल्यान आणि नंतर मम्मीन पुस्तक वाचूक घेतल्यान. तुमच्याकडे कशा प्रकारे या महालक्ष्मीची पूजा करतात ह्या तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.